अहो सिद्धू आणि भावना अजून आले कसे नाहीत? मला तर काळजी वाटायला लागली आहे. त्याला बाहेर पाठवताना आम्हाला विचारलं होतं. मग आता कशाला काळजी करताय? तो कधी येईल म्हणून. पूजेला सिद्धिराज आणि सुनबाई बसणार आहेत ना? हो तर मग बोलवा की त्यांना. आम्ही आलोय गुरुजी. हे बघा बघितलंस काय रे सिद्धिराज, अरे न पूजेच्या वेळेलाच कुठं गेला होता रे तुम्ही दोघं? एवढं काय अगदी महत्वाचं काम राहिलं होतं तुमचं? आजी आम्ही पार्टीचं काम होतं. पार्टीचं काम होतं. आता आलाय ना तुम्ही, चला पूजेला बसा. या सकाश देताना गा. थांबा. हं? भावना कशासाठी करतोय आपण ही पूजा? हं? ए भावना, हा काय चाललाय फाजीलपणा तुझा? ह्या पूजेच्या वेळेला हे असले अभद्र प्रश्न विचारण्याची हिंमतच कशी काय झाली ग तुला? तुला तुझ्या सासूनं पूजेचं कारण समजावून सांगितलं होतं तेव्हा तुझे कान काय बहिरे झाले होते का बंद करून ठेवले होतेस? अरे एवढ्या मोठ्या अपघातातून तुम्ही तिघेही वाचलात. तुमच्यासाठी, तुमच्या कल्याणासाठी तरी ही पूजा ठेवली आहे ना. तेच तर म्हणायचंय मला. म्हणजे आमच्या कल्याणासाठी ही पूजा ठेवली आहे ना, मग घरातल्या प्रत्येकाच्या मनात तेच भाव असायला नको का? ना भावना, तुला काही त्रास होणार असेल तर उगाच असं काही. सिद्धिराज, आता हे बोलताना मला जितका त्रास होत नाहीये ना, तितका त्रास हे सगळं मनात ठेवलं तर मला होणार आहे. याला म्हणतात कुटुंब, याला घर म्हणतात. भावना अगं काय झालंय नक्की? काय म्हणायचंय तुला? नक्की प्रॉब्लेम काय झालाय भावना? हे बघा काका, कुणी समोरासमोर तोंडावर बोललं ना तर मला राग येत नाही, पण पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचा मात्र मला राग येतो. म्हणजे मला प्रॉब्लेम त्या व्यक्तीचा आहे ज्याने आपल्या मृत्यूचा आनंद साजरा केला, ज्यानं उतावळेपणानं ती अभद्र पोस्टर्स छापली आणि गावात सगळीकडे लावली, ज्यांनी त्या पांढऱ्या कपड्यातल्या लोकांना आमंत्रण दिलं आणि आपल्या फोटोला हार घालून मोकळा होण्याचा आतताईपणा केला, ज्यांनी आपण मेलोय असं सांगून त्याचा उत्सव साजरा केला ना, त्या नीलांबरी वहिनींचा मला प्रॉब्लेम आहे. काल जे काही घडलं ना, तो घातपात होता का अपघात होता ते मला नाही माहिती, पण पोलीस त्याचा शोध लावणारच आहेत. आणि जर का त्यात काही राजकारण असेल तर ते सुद्धा ते सांगतीलच आपल्याला. पण या सगळ्यात नीलांबरी वहिनींनी मात्र त्यांची भाकरी भाजून घेतली. नीलांबरी वहिनींना तर मी कधीच आवडले नाही, त्यांना मी कायमच खटकत होते. आणि गेले काही दिवस सिद्धिराजही त्यांना खुपतायत. त्यामुळे आमच्या दोघांसाठी त्या काकांचा विचार करतील, त्यांची पर्वा करतील इतक्या संवेदनशील तर त्या अजिबातच नाहीयेत. आणि काल ते त्यांनी सिद्ध केलं. त्यामुळे आई, इथून पुढे या पूजेला तेव्हाच अर्थ येईल जेव्हा या माझ्या डोळ्यासमोर नसतील. माझ्या सासऱ्यांच्या, सिद्धिराजच्या संपण्याची वाट पाहणारी व्यक्ती ती मी सहन करू शकत नाही.
कुठे चाललंयस? विश्वा, काय विचारतोय मी? हे बघ विश्वा, तुझी आई गेल्यानंतर आपणच आहोत एकमेकांसाठी. आप्पा आहेत, पण त्यांच्याशी मी एक शब्दही बोलू शकत नाहीस. तूच आमच्यासाठी आशेचा किरण आहेस. तुझं तर घरात पाऊलच टिकत नाही. तुला पुन्हा पुन्हा त्याच त्याच गोष्टी करायच्या, ज्याचा मला प्रचंड तिरस्कार आहे. मला माहित नाही की ही सुरुवात कधीपासून झाली. तू जे काय वागतोयस, जे काय बोलतोयस, त्यावरून मला असं वाटतं की तुला तुझ्या बाबांची भीती किंवा आदर राहिलेलाच नाही. मी तुझ्याशी किती वेळा बोलण्याचा प्रयत्न केला, पण तू तुझ्या मनातलं काही सांगतच नाहीयेस. कसं सांगू माझ्या मनातलं बाबा? आईला मी माझ्या मनातलं सगळं सांगायचो, कारण ती मला समजून घ्यायची. मला काय वाटतं याने आईला फरक पडायचा. तुम्हाला पडतो फरक? आणि मुळात ज्या प्रेमाचा तुम्हाला तिरस्कार आहे ना, त्या प्रेमाशिवाय माणूस जगूच शकत नाही असं मला वाटतं. विश्वा, तुझ्या बोलण्यावरून तू नक्की कुठे चाललायस याचा अंदाज आलाय मला. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू त्या दळवी कुटुंबाला भेटायला जाणार असशील किंवा त्या जान्हवीला भेटायला जाणार असशील, तर मी ते खपून देणार नाही आणि मला ते आवडणार सुद्धा नाही. विश्वा, विश्वा, छान. सिंहाला सामोरं जायच्या तयारीने मी इथे आलो होतो, पण सिंह स्वतःच घायाळ सापडला. आता त्याची दुखरी न सापडली. चला सर. सर, ओळखलं मला? मी संतोष दळवी, संतोष श्रीनिवास दळवी. श्रीनिवास दळवी सारख्या नालायक माणसाच्या मुलाशी आमची बोलायची अजिबात इच्छा नाही. हो सर 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 प्लीज सर, माझं आहे ना खूप महत्वाचं काम आहे तुमच्याकडे, जे तुम्हीच करू शकता. प्लीज ऐकून घ्या ना माझं म्हणणं. मला कळत नाहीये का? ताबडतोब चालते वा इथून. अहो खरंच नालायक आहे माझा बाप. नालायकच आहे आणि लफंगाई. त्या विश्वाने मूर्खासारखं वागून तुमच्या मूडचा कचरा केला म्हणून तुम्हाला माझं ऐकायचं नव्हतं. पण समोरच्याच्या गळी आपलं म्हणणं कसं उतरवायचं हे मला बरोबर कळतं.